लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। महाकवी वामनदादा मुर्तडक यांच्या नावाने पहिला सामाजिक सांस्कृतिक पुरस्कार गणेशभाई उन्हवणे यांना प्रदान। पुरस्काराची रक्कम समाजकार्यासाठी परत करून गणेशभाई उन्हवणे यांनी घालून दिला आदर्श। बातमी नाशिक रोड येथून। महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक, कवी, लेखक व गीतकार तसेच प्रसिद्ध शाहीर महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुरस्काराने गायक गणेशभाई उन्हवणे यांना गौरवण्यात आले। हा पुरस्कार सुप्रसिद्ध सिने अभिनेते व नाट्यकर्मी प्रशांत दामले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या सोहळ्याचे आयोजन नाशिक महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी रंगभूमी दिन या औचित्याने करण्यात आले होते। पुरस्कार मिळाल्यानंतर गणेशभाई उन्हवणे यांनी एक अनुकरणीय उदाहरण घालत सन्मान म्हणून मिळालेली रक्कम परत करून ती संस्थेच्या विधायक कार्यासाठी देणगी स्वरूपात सुनील ढगे यांच्याकडे सुपूर्द केली। समाजासाठी पुढेही भरीव काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने स्थापन झालेला पहिला पुरस्कार मला मिळणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची मोठी अभिमानाची बाब आहे, असे पुरस्कारार्थी गणेशभाई उन्हवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या कार्यक्रमात शशीबाई उन्हवणे, साराबाई काशीद यांच्यासह अनेक मान्यवर आणि रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं जो मला वामनदादा कर्डक हा सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याबद्दल पुरस्कार मिळाला, त्याबद्दल आज रंगकर्मी दिनाच्या निमित्तानं प्रथमतः आपल्या सर्वांना शुभेच्छा। ज्याप्रमाणे वामनदादा कर्डकांनी भारतीय घटनेचे शिल्पकार आपल्याला दिलेले आहे, त्या राज्यघटनेचा मूळ उद्देश आम्ही भारतीय लोक स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय जे आम्ही भारतीय लोकांना अर्पण केलेली जी राज्यघटना आहे, त्या राज्यघटनेच्या माध्यमातून तो विचार समतेचा, ममतेचा, बंधुत्वाचा, मानवतेचा विचार वामनदादाने कुठल्याही प्रकारची त्यावेळेस मीडिया नसताना घराघरामध्ये जाऊन प्रत्येक जिल्ह्यात, गावात, तालुक्यात, झोपडीत घराघरामध्ये जाऊन वामनदादांनी जी मानवतेची चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ माणसाच्या मनामध्ये रुजवली आणि आज त्याचं चित्र देशभर दिसत आहे की भारतीय राज्यघटनेला जो सन्मान दिला जात आहे देश पातळीवरती आणि जगामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेचं कौतुक हे जगामध्ये होत आहे। आणि म्हणून वामनदादा कर्डकांनी जी चळवळ उभी केली, त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या शायरीतून आम्ही सर्व घडलो, कलावंत झालो आणि अधिकाधिक कलावंत कसे निर्माण होतील आजच्या दिनी या रंगकर्मी दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण संकल्प करूया की या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि मानवतेचा संदेश आपण घराघरामध्ये पोहोचवावा। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा। जय हिंद, जय भारत, जय बुद्ध, जय संविधान। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक रोड, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.